मित्रांनो बघा, पार्टनरशिप फायनल अकाउंटचे आपण 4 क्वेश्चन्स बघितले. पुन्हा थोडंसं बेसिक म्हणून मी तुम्हाला रिपीट करून देतो आहे. रिपीट करताना पार्टनरशिप कशाला म्हणतात, पार्टनर्सचे प्रकार कोणते कोणते आहेत, किंवा मग यानंतर ऑब्जेक्टिव्स काय काय आहेत, फीचर्स काय काय आहेत, ते इथे पुन्हा मी रिपीट नाही करत. फक्त महत्त्वाचं मी अकाउंट्स कोणते कोणते ओपन करणार ते समजावून सांगतो, कारण बाकी सगळी इन्फॉर्मेशन आपण व्हॉट्सअप ग्रुपवर क्लिअर केलेली आहे. तर बघा, पार्टनरशिप फायनल अकाउंट्समध्ये टोटल 4 अकाउंट्स ओपन आपण करतो. एक पहिलं अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट. पहिलं अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट. सेकंड अकाउंट असते प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याच्यानंतर पुढचं अकाउंट असतं पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट. आणि एक नंतर असतं बॅलन्स शीट. तर इतके अकाउंट्स आपल्याला ओपन करून घ्यायचे असतात. यामध्ये आपल्याला कोणत्या अकाउंटमध्ये कोणते बॅलन्सेस घेतले पाहिजे हेच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि हे जर आपल्याला जमलं की कोणत्या अकाउंटला कोणते बॅलन्सेस घ्यायचे, तर फायनल अकाउंट आपल्याला इझिली जमेल. पण त्यासाठी थोडंसं बेसिक लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तर यासाठी एक वेळा पुन्हा मी रिपीट करून देतो आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट आणि बॅलन्स शीट. प्रत्येक अकाउंटची सेपरेट माहिती देईल. अगोदर हे समजून घ्या, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे हे ट्रेड म्हणजे व्यापार. तर ट्रेडिंग म्हणजे व्यापारी खाते. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापारी खाते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा खाते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा तोटा खाते. पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट म्हणजे हे भागीदार भांडवल खाते. आणि बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद. आता प्रत्येक अकाउंट्सचं कार्य वेगळं वेगळं आहे. सगळ्यात पहिले आपण हे विचार करू की आपण हे बनवतो का बरे. तर शॉर्टमध्ये सांगतो, वर्षभरामध्ये आपण व्यवसाय जो केला त्यात आपण किती पैसा कमवला हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर आपण पैसा किती कमवला, कोणत्या कारणासाठी आपण किती खर्च केला, किंवा कुठून आपल्याला कोणकोणत्या स्वरूपात किती इन्कम आपल्याला मिळालेलं आहे, आपण वर्षभरामध्ये किती प्रकारचा माल खरेदी केला, किंवा किती रुपयांचा माल खरेदी केला, किती रुपयांचा माल विकला, त्यातनं आपण रिटर्न किती केला, रिटर्न किती आला, खर्च फायदा, ह्या सगळ्यांची नोंद आपल्याला प्रत्येक अकाउंट्सला वेगळी वेगळी करून घ्यायची असते. तर मग अगोदर हे क्लिअर करून घ्या, आपण अकाउंट सॉल्व करताना ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस एकत्र बनवून घेत असतो, कारण हे दोघी पण नॉमिनल अकाउंट आहेत. नॉमिनल अकाउंटचा नियम लागतो आणि दोघी कंबाईन ओपन होतं. हे जे पार्टनर्स करंट किंवा कॅपिटल अकाउंट आहे हे एक्स्ट्राचं अकाउंट आहे. हे अकाउंट ओपन नाही केलं आणि याचा बॅलन्स डायरेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये लिहून टाकला तरी पण चालतो. पण आपण एकच पद्धत शेवटपर्यंत कंटिन्यू ठेवू. आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करून घेतो, कारण यामध्ये जर समजा पार्टनर्सच्या कॅपिटलच्या बॅलन्सवर जर एकापेक्षा जास्त बॅलन्सेसची ॲडजस्टमेंट जर आली तर बॅलन्स शीटमध्ये लिहिताना थोडी मिस्टेक होऊ शकते. ती मिस्टेक न होण्यासाठी आपण सेपरेट अकाउंट ओपन केलेलं चांगलं असतं. म्हणून आपण ही एकच पद्धत ठेवणार. पार्टनर्स कॅपिटल आपण ओपन करतो. करंट अकाउंटची काय भानगड आहे ते आपण क्वेश्चनमध्ये येईल तेव्हा चेक करू.
आणि एक बॅलन्स शीट ओपन करून घ्यायची असते. यापैकी फक्त एक पार्टनर्स कॅपिटल जर सोडलं तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे तिघं पण अकाउंट्स आपण 11वीमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यामुळे थोडं समजायला आपल्याला सोपं जातं आहे. पण बाकी विद्यार्थी ग्रुपवर नवीन जॉईन झाल्यामुळे आपण हे आज बेसिक लेक्चर तुमच्यासाठी मी पाठवत आहे. तर बघा मित्रांनो, आपण प्रत्येक अकाउंट्सची इन्फॉर्मेशन बघू, थोडीशी हिंट घेऊ, कोणते कोणते बॅलन्स येतात शॉर्टमध्ये समजून घेऊ. तर बघा मग आता सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करू ट्रेडिंग अकाउंट. तर बघा मित्रांनो, इथे मी आत्ता समजवल्याप्रमाणे 4 अकाउंट्स ओपन करून घेतलेले आहेत. त्यात तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे एकत्र अकाउंट असतं. अगोदर पूर्ण व्यवस्थित बेसिक क्लिअर करा. आपण असं मानून चालतोय की उदाहरणामध्ये 2च पार्टनर आहेत. इन द बुक्स ऑफ ए अँड बी त्या पार्टनर्सचे नाव आहेत. पहिल्याचं नाव आहे ए, दुसऱ्याचं नाव आहे बी. तर इथे वरच्या वेळेवर आपण सगळ्यात पहिले येणार इन द बुक्स ऑफ ए अँड बी. तर अकाउंट कोणते कोणते ओपन केले आपण? 2. एक ट्रेडिंग अकाउंट इथपर्यंत आहे, जिथे मी क्लोज केलेलं आहे तिथपर्यंत ट्रेडिंग अकाउंट, आणि याच्या खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणून वरती नाव दिलं आहे बघा, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याच्यानंतर फॉर द इयर एंडेड 31 मार्च आपल्याला वर्ष दिलेलं नाही आहे, आपण गृहीत धरून चालू 31 मार्च 2020 दिलेलं असेल. जी पण डेट असेल ती क्वेश्चनला असते. आता ही पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नको, हे सर्व तुम्हाला इन द बुक्स ऑफ पार्टनर्स कोण कोण आहेत क्वेश्चनला दिलेलं राहील. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस लिहावंच लागेल. फॉर द इयर एंडिंग जी तारीख असेल ती लिहा. फॉर्मॅट डेबिट साईड, क्रेडिट साईड, पर्टिक्युलर डेबिटला, पर्टिक्युलर क्रेडिटला, डेबिटला अमाऊंटचे 2 कॉलम, क्रेडिटला अमाऊंटचे 2 कॉलम, सेम फॉर्मॅट प्रॉफिट अँड लॉससाठी. याच्यामध्ये हा जो एक कॉलम असतो हा इनर कॉलम असतो डेबिटला आणि क्रेडिटला. इनर कॉलम काय काम करतो तर कोणत्याही बॅलन्स, कोणत्याही अमाऊंटमधून आपल्याला जर काही अमाऊंट ॲड किंवा लेस करावायची असेल तर ती इनर कॉलममध्ये आपण त्यामध्ये अमाऊंट ॲड किंवा लेस करून घेत असतो आणि मग ती अमाऊंट बाहेर घेतो. इन शॉर्ट आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी हा एक कॉलम दिलेला असतो. तर ठीक आहे, आता काय असतं ट्रेडिंग अकाउंट ते क्लिअर करू. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापारी खाते. तर व्यापार म्हणजे नेमकं काय? तर व्यापार म्हणजे वस्तू आणणे आणि ती विकणे. तयार वस्तू, लक्षात घ्या, तयार वस्तू. जर आपण स्वतः वस्तू तयार करत आहोत फॅक्टरीमध्ये तर ट्रेडिंग अकाउंटच्या ऐवजी मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट ओपन होतं आणि त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट ओपन होतं. पण आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट ओपन करण्याची गरज नाही, कारण आपण इथे वस्तू बनवत नाही आहेत, रेडीमेड वस्तू आणून आपण ती विकतोय. समजा आपला एक कपड्याची शॉप आहे, रेडीमेड दुकान आहे, तर आपण कुठून तरी बॉम्बे, दिल्ली, कलकत्ता इथून रेडीमेड आपण कपडे आणत आहोत आणि ते इथे आपला सर्व खर्च लेस करून प्रॉफिट ॲड करून विकत आहोत. आपण लक्षात घ्या, शर्ट, जीन्स आपण इथे बनवत नाहीत, आपण रेडीमेड आणून रेडीमेड विकतोय. म्हणजे आपण माल खरेदी करतोय आणि विकतोय, तर याला आपण ट्रेडिंग म्हणणार. लक्षात घ्या, ट्रेडिंग कशाला म्हणणार आपण? व्यापार ट्रेडिंग कशाला म्हणतो तर आपण जो पण कोणी व्यापारी असेल तो वस्तू बनवत नाही आहे, फक्त कुठून तरी होलसेल रेटने माल आणतोय आणि इकडे रिटेलने विकतोय, तर मग त्याला म्हणणार आपण ट्रेडिंग. परचेस करणं आणि माल विक्री करणं. तर ट्रेडिंगची डेफिनेशन एकदम सोपी समजावून सांगितली. आता लक्षात घ्या की कोणते कोणते बॅलन्स येतील ट्रेडिंग अकाउंटला. नंतर प्रॉफिट अँड लॉसचं बघू. ट्रेडिंग अकाउंटला कोणते कोणते बॅलन्स घेणार. तर लक्षात घ्या मित्रांनो, फॉर्मॅट समजून घ्या. फॉर्मॅट तुम्हाला मी अगोदर सेंड केलेला आहे. फॉर्मॅट समोर ठेवा. सर्व बॅलन्सेस इथं लिहिणं शक्य नाही, मेन बॅलन्सेस मी लिहिणार आहे, पण तुम्ही फॉर्मॅट समोर ठेवा. तर बघा, सुरुवात कुठून होते ट्रेडिंग अकाउंटची. आता आपण जर बिझनेस करतोय कधी पण लक्षात ठेवा, आपण जो अकाउंटिंग सॉल्व करत आहोत तर त्याचं फिनान्शियल इयर आपलं 1 एप्रिलला स्टार्ट होतं तर 31 मार्चला एंड होईल.
जर आता 31 मार्च एंडिंगची आपल्याला डेट जर दिलेली आहे 31 मार्च 20ला, तर याचा अर्थ हे वर्ष 1/4/2019ला सुरू झालं होतं, पण बॅलन्स शीट किंवा फायनल अकाउंट आपण वर्षाच्या शेवटच्या दिवशी बनवतो, 31 मार्च 2020ला बनवतोय. प्रत्येक वर्षी 31 मार्चलाच बनेल, पुढचं 31 मार्च 21ला बनेल. आपण इथपर्यंत विचार करतोय, लक्षात घ्या. 1/4ला वर्ष सुरू होतं, 31/3ला संपतं. याचा अर्थ काय होतोय, हे वर्ष 1/4/19ला सुरू झालं आणि 31/3/20ला संपत आहे. ज्या दिवशी वर्ष संपत असेल त्या दिवशी आपण अकाउंटिंग बनवायचं असतं, याला फायनल अकाउंट म्हणतात. तर मग आता फायनलचा अर्थ तो शेवट, हे शेवटचे अकाउंट्स आहेत, याच्यानंतर अकाउंट बनत नाहीत. तर बघा मग आता आपण 1/4ला बिझनेस करायला सुरुवात केली, तर पहिल्याच दिवशी माल खरेदी केला आणि तोच माल वर्षभर विकणार असं शक्य होत नाही. तर मग आपल्याकडे मागच्या वर्षाचं पण काहीतरी माल शिल्लक असेल, तर तो मागच्या वर्षाचा माल आपण अगोदर विक्रीला काढणार. तर जो मागच्या वर्षाचा स्टॉक असेल तो आपण पहिले इथं घ्यायचा असतो, ट्रेडिंग अकाउंट्सच्या डेबिटला, तो ओपनिंग स्टॉक. व्यवस्थित समजून घ्या, आपण माल अजून खरेदी केलेला नाही, जो मागचा माल आहे तोच आपण पहिले ओपनिंगला घेतला. कारण एकदम सिंपल आहे बघा, 1/4/19ला आपलं वर्ष सुरू झालं, याचं मागचं वर्ष संपलं होतं 31/3/2019ला. मग 31/3/19ला वर्ष संपलं, याचा अर्थ जो पण माल आपल्याकडे शिल्लक आहे तो माल पूर्णचं पूर्ण त्याच वेळेला संपलाच पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. यामुळे 31 मार्चला म्हणजे कोणत्याही वर्षाच्या अखेरीस जितका पण माल आपल्याकडे शिल्लक असेल तो माल आपण पुढच्या वर्षी सुरुवातीला विक्रीला काढणार. मग त्याला म्हणतो आपण ओपनिंग स्टॉक. मग तो ओपनिंग स्टॉकवर ॲडजस्टमेंट काहीच नसल्यामुळे अमाऊंट बाहेर. मग आता हाच माल आपल्याला वर्षभर पुरणार आहे का, तर नाही, नक्कीच नाही पुरणार. तर मग याच्यासाठी काय करावं लागेल, मग इतकाच माल वर्षभर आपण विकत बसणार का, हा माल संपला आणि दुकान बंद करून देणार असं शक्य नाही. याच्यासाठी काय करावं लागेल, नवीन माल खरेदी करावा लागेल. मग माल खरेदी करणं याला आपण म्हणतो परचेसेस. मग म्हणून पुढचा बॅलन्स आपण डेबिट साईडला घेतला, परचेसेस. माल खरेदी केला त्याला म्हटलं आपण परचेसेस. आता जो माल खरेदी केला तो आपण इथे इनर कॉलममध्ये नोंद करतोय. याचं रिझन, याच्यावर काहीतरी ॲडजस्टमेंट असू शकते. मेन ॲडजस्टमेंट असते रिटर्न किंवा अनरेकॉर्डेड परचेस. रिटर्न बघू आपण. रिटर्न म्हणजे माल परत केला, रिटर्न आउटवर्ड, शब्दांकडे लक्ष द्या. रिटर्न आउटवर्ड म्हणजे रिटर्नचा अर्थ सगळ्यांना माहिती, परत. रिटर्न म्हणजे परत. आउटवर्ड, आउटवर्ड म्हणजे आपल्याकडनं आउट, बाहेर माल गेला, आपल्याकडनं माल परत गेला. आपण कोणता माल परत करणार, जो खरेदी केला असेल तो. मग खरेदी केलेला माल जर परत केलेला आहे तर परचेसमधून लेस, कारण परचेसचा अर्थ होतो खरेदी. कोणता माल परत करतो, पुढचा भाग, कोणता माल परत करतो, तर आपण जो माल मागवला आहे तो माल त्याच प्रकारचा जर नाही आला, वेगळ्या प्रकारचा माल आला तर आपण माल परत करणार. किंवा आपण ज्या रेटने माल मागितला तर वेगळ्या रेटचा माल आला असेल म्हणून माल परत करणार. माल रस्त्यात खराब झाला असेल तरी आपण तो माल परत करणार. एनी हाऊ कंडिशन, कोणत्याही प्रकारे आपण जर खरेदी केलेला माल जर परत केला असेल तर तो माल, त्याला आपण म्हणतो रिटर्न आउटवर्ड किंवा परचेस रिटर्न, तो परचेसमधून लेस करणार. हे झालं. आता याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, फक्त वर्षभर मालच खरेदी करत बसणार का, तर व्यापार कधी करणार, व्यापार कधी होईल, जेव्हा आपण हा खरेदी केलेला माल किंवा मागचा माल यातनं काही माल आपण विकणार. मग आपण जर माल विकत आहोत तर त्याला म्हणणार आपण सेल्स. आता सेल्स म्हणजे विक्री. आता जर आपण परचेसची नोंद जर डेबिटला केली तर सेल्सची नोंद होईल क्रेडिटला. परचेस डेबिटलाच आणि सेल्स क्रेडिटलाच, असं का बरं आलं हे पण मी 1-2 मिनिटात समजून सांगेल, फक्त लक्षात घ्या फॉर्मॅट. इथे म्हटलं आपण सेल्स. मग समजा आपण कुठून माल खरेदी केला आणि त्यातनं जर काही माल खराब निघाला किंवा जो माल हवा होता तो नाही मिळाला तर आपण त्यांना परत करणार. असाच सेम आपण ज्या कस्टमरला माल विकला त्याच्या ऑर्डरप्रमाणे माल त्याला नाही मिळाला किंवा रस्त्यात माल खराब झाला तर तो पण आपल्याला माल परत करू शकतो. म्हणजे आता माल समोरचा कस्टमर परत करतोय
तो माल आपल्याकडे येईल त्याला आपण म्हणणार रिटर्न इनवर्ड, तर तो सेल्समधून लेस झाला पाहिजे अमाऊंट बाहेर. यानंतर असं मानून चालू की वर्ष संपत आहे, म्हणजे 1/4/19ला आपण ओपनिंगचा स्टॉक घेतला, तर 1/4/19 पासून तर 31/3/20 पर्यंत पूर्ण वर्षभरामध्ये आपण जितक्या रुपयांचा माल खरेदी केला तो इथे घेतला, त्यातनं काही माल परत केला तो इथे घेतला. लक्षात घ्या, वर्षभरात आपण एकचदा माल खरेदी केलेला नाही. आपण 100 वेळा माल खरेदी केला असेल तर हे आपण 11वीला सबसिडरी बुक्समध्ये बघितलं. परचेस अकाउंट आपण ओपन केलं, लेजरमध्ये ओपन केलं, तर परचेस अकाउंटमध्ये जेव्हा जेव्हा आपण माल खरेदी केला तेव्हा तेव्हा नोंद परचेसला आपण लिहत गेलो, आणि मग परचेस अकाउंट क्लोज केल्यावर ती परचेसची टोटल आपण लेजर जे आपण ओपन केलं होतं त्या लेजरची टोटल बॅलन्स आपण ट्रायल बॅलन्सला घेतला, ट्रायल बॅलन्सला घेतला. आणि ट्रायल बॅलन्सला घेतल्यानंतर उदाहरणार्थ तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, तो ट्रायल बॅलन्सचा फायनल बॅलन्स तो आपण इथं घेत आहोत, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण फक्त एकचदा खरेदी केलेला नाही. तसंच माल आपण एकचदा विकलेला नाही, आपण रोज माल विकणार, तर रोजची नोंद आपण सेपरेट सेल्स अकाउंटला करून घेतलेली आहे. तर सेल्सच्या लेजरची जी फायनल टोटल आहे ती ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला होती, ती फायनल टोटल फक्त आपल्याला इथं घ्यायची असते. फायनल अकाउंटला फायनल टोटल घ्यायची असते, म्हणून याला फायनल अकाउंट म्हणतात. तर मग आता बघा, परचेस डेबिटला आला, सेल्स क्रेडिटला आला, हे पण समजून देणार आहे. त्याच्या अगोदर 1/4ला आपण ओपनिंगचा माल, मागच्या वर्षाचा माल विकतो आहोत, तो अगोदर विक्रीला घेतला, तो पुरणार नाही म्हणून वर्षभर आपण माल खरेदी केला, तो विकत गेलो वर्षभर. मग आता 31/3/20 पर्यंत आपण येऊन गेलो. मग जरुरी आहे का की जो माल आपल्याकडे शिल्लक आहे तो माल त्याच दिवशी पूर्ण विकलाच पाहिजे? जरुरी नाही आहे, शिल्लक काहीतरी राहू शकेल. जसा हा सुरुवातीला मागच्या वर्षाचा माल होता तो आपण ओपनिंगला घेतला, तर चालू वर्षी पण आपल्याकडे काहीतरी माल शिल्लक राहील. मग जो पण माल आपल्याकडे शिल्लक आहे त्याला आपण म्हणतो क्लोजिंग स्टॉक, आणि ही ॲडजस्टमेंटमध्ये येणारी अमाऊंट आहे. त्याला आपण ॲसेटला पण घेऊ, आपण ते नंतर बघू. क्लोजिंग स्टॉक हा झाला एकदम सिंपल फॉर्मॅट. याच्यामध्ये आता मी एक सांगायचं बाकी त्याला परचेस डेबिटला आणि सेल्स क्रेडिटला का बरं, तर एकदम सिंपल नेम लक्षात घ्या मित्रांनो. मी ह्या व्हिडिओमध्ये स्टार्टिंगलाच सांगितलं की ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे दोघं पण अकाउंट नॉमिनल अकाउंट आहेत. कोणते अकाउंट आहेत? नॉमिनल अकाउंट. यांना नॉमिनल अकाउंटचा नियम लागतो. तर नॉमिनल अकाउंट्सचा नियम म्हणजे नेमकं काय, तर आपण नॉमिनल अकाउंट्सचा नियम, कोणता नियम लागतो बघा ह्या अकाउंटला, ट्रेडिंग अकाउंटला आणि प्रॉफिट अँड लॉसला कोणता नियम लागतोय? नॉमिनल अकाउंटचा. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. तर मग सर्व एक्सपेन्सेसला डेबिट करा, सर्व इन्कमला क्रेडिट करा. हा नियम लक्षात घ्या, त्याच्यावरनं हे अकाउंट लवकर समजेल. तर डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, सर्व खर्च आणि नुकसानाला डेबिट करा. तर बघा मित्रांनो, माल खरेदी केला तर आपला खर्च आहे, पैसे द्यावे लागतील. जेव्हा तो माल विकेल तेव्हा इन्कम होईल, 100% बरोबर आहे. पण आत्ता तर आपण माल खरेदी केलेला आहे, आत्ता तर आपला खर्च आहे, खर्च म्हणून त्याला आपण डेबिटला घेतला. इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर पुन्हा एक वेळा ऐका. परचेसेस डेबिटला का बरं घेतला? कारण तो आपला खर्च आहे, आणि नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, सर्व प्रकारच्या एक्सपेन्सेस लॉसेसला डेबिट करा, म्हणून आपण परचेसला डेबिट करतो. याच्या उलट सेल्सला क्रेडिट का बरं केलं? सेल्स म्हणजे विक्री, माल विकला, पैसे आले, किंवा उधारीवर विकला असेल तर पैसे कधी ना कधी मिळतीलच. तर याचा अर्थ काय होतोय? माल विकल्यावर पैसे मिळाले म्हणजे आपला इन्कम आहे. नॉमिनल अकाउंटचा नियम लक्षात घ्या, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, सर्व प्रकारच्या एक्सपेन्सेस लॉसेसला डेबिट करा. बघा तुमच्या माहितीसाठी मी इथे लिहून पण देतो. सर्व प्रकारच्या एक्सपेन्सेस अँड लॉसेसला डेबिट करा. सर्व प्रकारच्या एक्सपेन्सेस लॉसेसला डेबिट, तर सर्व प्रकारच्या इन्कमला क्रेडिट करा. आता अजून लक्षात येऊन जाईल तुमच्या, नियम आहे नॉमिनल अकाउंटचा. मग परचेस एक्सपेन्सेस होता, डेबिटला घेतला. सेल्स इन्कम आहे, क्रेडिटला घेतला. सिम्पली लक्षात आलं असेल.
आता फक्त एवढाच फॉर्मॅट आहे का ट्रेडिंगचा? तर नाही, ट्रेडिंगचा फॉर्मॅट अजून मोठा आहे. तर आता अजून काय काय येईल? ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक लक्षात आलं असेल. मग तुम्ही म्हणणार सर आता ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, एक्सपेन्सेस, इन्कम कसं काय? तर क्लोजिंग स्टॉक आपल्याकडे माल शिल्लक आहे, विकायचा बाकी आहे. तर विकायचा बाकी आहे याचा अर्थ काय झाला की तितका रुपयांचा माल आपण विकणार आहोत, तर पैसे आपल्याला मिळतीलच, सुटणार तर नाही आहेत, बरोबर आहे. तेवढा आपला इन्कम आहे. समजा आपल्याकडे 10,000चा माल शिल्लक आहे, तो आपण पुढच्या वर्षी सुरुवातीला विकायला काढणार, तर आपलं अजून विकलेलं नाही आहे, आत्ता तर आपला इन्कम आहेच, बरोबर आहे. आपल्याकडे माल शिल्लक आहे म्हणजे आपल्याकडे इन्कम आहे, म्हणून त्याला आपण क्रेडिटला घेतलं. आता याच्यानंतर एवढाच फॉर्मॅट आहे का ट्रेडिंगचा? तर नाही. तर अजून काय काय येऊ शकतं? एकदम सिंपल लक्षात ठेवा, सर्व प्रकारचे परचेसचे एक्सपेन्सेस आणि फॅक्टरीचे एक्सपेन्सेस हे ट्रेडिंगच्या डेबिटला आले पाहिजे. बघा आता आपल्याकडे 2 अकाउंट आहेत, एक ट्रेडिंग अकाउंट आणि एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. 2 अकाउंट आपल्याकडे आहेत. तर खर्च दोघं अकाउंटला घ्यायचे आहेत, पण मग ट्रेडिंगच्या डेबिटला कोणते घेणार आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला कोणते घेणार हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर मग डिवायडेशन करून दिलेलं आहे, सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला आले पाहिजे. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते कोणते असतात? परचेससाठी लागलेले खर्च आणि फॅक्टरीचे खर्च हे डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. मग डायरेक्ट एक्सपेन्सेस कोणते कोणते? तर आपण शॉर्टमध्ये 2-3 एक्सपेन्सेस चेक करू. तर परचेससाठी लागलेला खर्च म्हणजे माल खरेदी करताना समजा काही गाडीचं भाडं लागलेलं असेल, आपण समजा दिल्लीहून माल मागवतोय आणि दिल्लीहून माल मागवल्यानंतर जे गाडीचं भाडं आपल्याला द्यावं लागतंय त्याला आपण म्हणणार कॅरिएज. माल आलेला आहे तर याला म्हणणार कॅरिएज इनवर्ड. फक्त कॅरिएज म्हटलं असेल तरी ट्रेडिंगच्या डेबिटला, कॅरिएज इनवर्ड म्हटलं असेल तरी पण ट्रेडिंगच्या डेबिटला. यात कॅरिएज आउटवर्ड पण असतो, ते नंतर समजवतो. अजून कोणते कोणते खर्च आहेत? तर माल आणून पूर्ण आपल्या गोडाऊनमध्ये ठेवण्यापर्यंत जो खर्च लागेल तो तो डायरेक्ट एक्सपेन्सेस. कॅरिएज झाला, फ्रेट पण म्हणजेच कॅरिएज होतं. याच्यानंतर समजा रस्त्यामध्ये टोल नाका लागला आणि आपण जकात म्हणजे काही टोल नाक्यावर पैसे भरले, तर याला म्हणतो आपण ऑक्ट्रॉय. तर हा पण परचेससाठी लागलेला खर्च आहे, त्याला आपण ट्रेडिंगच्या डेबिटला घेतला. समजा आपण विदेशातनं माल खरेदी करत आहोत, तर तेव्हा आपल्याला पण पैसे भरायचे असतात, टॅक्स द्यायचा असतो, त्याला म्हणतात आपण इम्पोर्ट ड्युटी किंवा कस्टम ड्युटी. मग तो पण परचेसचा खर्च आला, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येईल. नंतर फॅक्टरीचा सुद्धा खर्च घ्यावा लागतो. फॅक्टरीचा जो पण खर्च असेल, समजा मजुरी देतोय आपण तर वेजेस, तर हा पण तुमचा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला आला पाहिजे. महत्त्वाचे खर्च घेतले, अजून भरपूर खर्च आहेत, जसं पॉवर अँड फ्युएल आहे. इथे लिहायला जागा नाही आहे, तुम्ही फॉर्मॅटला चेक करत चला. पॉवर अँड फ्युएल आहे, याच्यानंतर रॉयल्टी आहे, फॅक्टरीचं रेंट आहे, मोटिव्ह पॉवर आहे, ट्रेड एक्सपेन्सेस आहे, त्यानंतर वर्क्स मॅनेजर सॅलरी आहे, कोल गॅस आहे. अशा प्रकारचे सर्व एक्सपेन्सेस फॅक्टरीचे खर्च आहेत. तर हे सर्व आपल्याला ट्रेडिंगच्या डेबिटला घ्यायचे असतात. तर आता आपण ट्रेडिंगच्या डेबिटचा फॉर्मॅट क्लिअर केला. क्रेडिटला काय काय येऊ शकतं? जे 2 बॅलन्स आहेत महत्त्वाचे ते मी लिहिले, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक. आता सोप्या भाषेत सांगतो, ही जी मधली जागा आहे इथे अजून कोणते कोणते बॅलन्स येऊ शकतात. एकदम सिंपल लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारे जर आपल्याकडून माल कमी होत असेल, कोणत्याही प्रकारे आपल्याकडनं माल कमी होत असेल तर पहिला परिणाम ट्रेडिंगच्या क्रेडिटला होतो. माल कोणत्या कोणत्या प्रकारे कमी होतो? तर सेल्स, म्हणून तो आपण सेल्सचा पहिले घेतला. नंतर माल खराब झाला, थोडं शॉर्टमध्ये लिहितो, गुड्स डिस्ट्रॉईड बाय फायर किंवा थेफ्ट आहे, किंवा मालकाने माल उचलला असेल तरी माल कमी होईल. उचल म्हणजे ड्रॉईंग, गुड्स विड्रॉन बाय पार्टनर, लिहून देतो इथे, गुड्स
विड्रॉन बाय पार्टनर, मालकाने माल उचल केला असेल. अजून कोणत्या कोणत्या प्रकारे माल कमी होईल, आपण फ्री सॅम्पल म्हणून माल वाटला तरी पण माल कमी होईल. आपण या प्रकारे कोणत्याही प्रकारे माल जर कमी होतोय तर आपण तो इथे घेतला पाहिजे. फ्री सॅम्पल म्हणून माल जर वाटला असेल त्याला म्हणतो आपण गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. माल कोणत्याही प्रकारे कमी झाला तर ट्रेडिंग अकाउंट्सच्या क्रेडिटला. याचे अजून वेगळे परिणाम पण असतात, परचेसमधून पण लेस करता येतो. पण आपण आता मित्रांनो प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट बघू. अतिशय सोपा फॉर्मॅट आहे. तर मग नियम परत तोच, नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा नियम काय सांगितला, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस अँड लॉसेस डेबिटला घ्या. क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. सर्व प्रकारचं उत्पन्न फायदा क्रेडिट साईडला घ्या. तर मग कोणते कोणते आहेत तर आपण ते चेक करू. मग आता बघा थोडं कन्फ्युजन वाढेल. सॉरी, इथे पण तुम्ही एक्सपेन्सेस लॉसेस सांगितले, इथे पण एक्सपेन्सेस लॉसेस सांगितले, कन्फ्युजन वाढेल. 2 मिनिटात क्लिअर करतो. सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला, म्हणजे परचेससाठी लागलेले खर्च आणि फॅक्टरीसाठी लागलेले खर्च, याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. तेच फक्त इथे आले. तर सर्व प्रकारचे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे कोणते कोणते, ऑफिससाठी लागणारे किंवा सेलिंगसाठी लागणारे, म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस, हे सर्व एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मानले जातात आणि ते आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचे असतात. मग असे कोणते कोणते एक्सपेन्सेस आहेत, व्हिडिओ व्यवस्थित बघा, पॉज स्किप करू नका, फॉरवर्ड करू नका, पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा. सर्व प्रकारचे एक्सपेन्सेस डेबिट साईडला घेतो नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे. काही एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला घेतो, काही एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेतो. मग ट्रेडिंगच्या डेबिटला कोणते कोणते घ्यायचे इतक्यात क्लिअर केलं. परचेससाठी लागलेले आणि फॅक्टरीसाठी लागलेले त्याला आपण म्हणतो डायरेक्ट एक्सपेन्सेस, ते ट्रेडिंगच्या डेबिटला. तर मग ऑफिससाठी किंवा सेलिंगसाठी जे पण खर्च लागलेले असतील त्याला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो, ते पण आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचे आहेत. म्हणजे कोणते कोणते येतील, सर्व बॅलेन्सेस इथं लिहिणं शक्य नाही म्हणून तुम्हाला फॉर्मॅट मी सेंड केलेले आहेत ते पण समोर ठेवा आणि पुन्हा एक वेळेस ते फॉर्मॅट रिवाईज करा. फॉर्मॅट मी अगोदर समजावून दिलेला होता, पण बरेचसे विद्यार्थी ग्रुपमध्ये उशिरा जॉईन झाल्यामुळे त्यांच्याकरता फॉर्मॅट रिपीट करतोय, व्यवस्थित बघा. तर मग कोणते कोणते खर्च, तर सॅलरी, ऑफिसचे खर्च आणि सेलिंगचे खर्च बोलत चला. सॅलरी झालं, नंतर समजा ऑफिसचा खर्च म्हटलं तर स्टेशनरी, नंतर ऑफिसचा रेंट, यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम, पोस्टेजचा खर्च, पोस्टेज अँड टेलिग्राम. याच्यानंतर जाहिरातीचा खर्च म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट, हा सेलिंगचा खर्च झाला, ॲडव्हर्टाइजमेंट. यानंतर इन्शुरन्सचा खर्च, जे पण खर्च असतील, जे खर्च आपण ऑफिससाठी आणि सेलिंगसाठी करत आहोत, ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस त्याला आपण म्हणतो, ते सर्व खर्च आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचे आहेत. अजून कोणते कोणते खर्च असतात तर बघा, याच्या विरुद्ध समजून सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं कॅरिएज इनवर्ड, माल खरेदी करताना लागलेला खर्च. इनवर्ड, माल आपल्याकडे येतोय म्हणून त्याला इनवर्ड म्हटलं. जर माल विकताना जर गाडीचं भाडं लागलं असेल तर आपण त्याला कॅरिएज आउटवर्ड म्हणायचं असतं आणि तो कॅरिएज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घेत असतो. नंतर समजा बॅड डेब्ट्स, पैसे बुडाले, सेलिंग रिलेटेड एक्सपेन्सेस आहे. त्यानंतर अजून जर घ्यायचं म्हटलं तर डेप्रिसिएशन, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे नॉन कॅशचा. डेप्रिसिएशन म्हणजे घसारा. अजून भरपूर प्रकारचे आहेत, कमिशन आहे, पार्टनरची सॅलरी आहे, रिपेअर्स आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे. सर्व इथे लिहिणं शक्य नाही. यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे, डिस्काउंट दिला असेल, एक्सपोर्ट ड्युटी असेल,
इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स असेल, लिगल चार्जेस असतील, ऑडिट फी असेल, बँकेचं इंटरेस्ट असेल, सर्व प्रकारचे खर्च आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचे असतात. तर तुम्हाला इथपर्यंत प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट समजला असेल. सर्व बॅलन्सेस लिहिणं शक्य नाही, तर तुम्ही फॉर्मॅट चेक करा. त्यानंतर जर काही डाऊट असेल तर ग्रुपवर मेसेज टाका, मी रिप्लाय करेल. यानंतर क्रेडिट साईडला काय काय येईल, तर सिम्पल आहे, सर्व प्रकारचे इन्कम. तर इन्कम कोणते कोणते असतात, तर डिस्काउंट रिसिव्ड. जर आपली जागा आहे आणि आपण ती जागा रेंटने दिलेली असेल तर रेंट रिसिव्ड. याच्यानंतर अदर काही इन्कम असेल, प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट्स आहे, इंटरेस्ट मिळत आहे इन्व्हेस्टमेंटवर, तर ते पण इथं येईल. यानंतर कमिशन मिळतं आहे, सगळं मिळालेली अमाऊंट आहेत इथे. इंटरेस्ट रिसिव्ड, त्यानंतर कमिशन रिसिव्ड. या प्रकारचे बॅलन्सेस आपण क्रेडिट साईडला घेतले पाहिजे, म्हणजे इन्कमचे बॅलन्स आपण क्रेडिट साईडला घेतो आहे. तर हे क्लिअर होतं तुमचं प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट. क्रेडिट साईडला बॅलन्सेस कमी असतात. तर इथपर्यंत आपला प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट कंप्लीट झाला. आता पुढचा फॉर्मॅट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा. तर बघा मित्रांनो, नेक्स्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे नेमकं काय, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे भागीदारी भांडवल खाते. जे भागीदार व्यवसायामध्ये आहेत, आपण बघा इथे ए आणि बी म्हटले होते, पार्टनर्सचे नावं ए आणि बी, तेच नाव आपल्याला इथे घ्यायचे असतात. दोघी पार्टनर्सचे दोघं कॉलममध्ये ए आणि बी. तर हे जे पार्टनर व्यवसायामध्ये आहेत, व्यवसायामध्ये असताना वर्षभरामध्ये यांचे वैयक्तिक व्यवहारसुद्धा व्यवसायातून केले जातात, किंवा अजून काही व्यवहार यांच्या अकाउंटवर परिणाम करणारे असतात. म्हणून हे पार्टनर्स कॅपिटल आपण वैयक्तिक ओपन करून घेतो. अदरवाईज बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये डायरेक्ट लिहिला बॅलन्स तरी पण चालतो, पण मग चालू वर्षाचा लॉस प्रॉफिट किंवा मग त्यांची ड्रॉईंग, त्यांना मिळणारा कमिशन, सॅलरी वगैरे हा जो विषय असतो, हे बॅलन्सेस ॲडलेस करणं. इथे जर बॅलन्स चुकला किंवा जागा पुरली नाही तर मग आन्सर सॉल्व करताना अडचण येते. म्हणून आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन करून घेतो. ही एकच पद्धत कंटिन्यू ठेवा, ॲडजस्टमेंट त्याच्यावर असो किंवा नसो. तर सगळ्यात पहिले पार्टनर्सचा, जसा आपण स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स इथे डेबिटला घेतला, तर पार्टनर्सचा जो ओपनिंग बॅलन्स ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला असेल तर इथे डेबिटला घ्या. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला असेल तर आपण इथे क्रेडिटला घ्या. 99% बॅलन्स क्रेडिटचा असतो, कारण यांचा बॅलन्स हा व्यवसायामध्ये शिल्लक असतो. तर बिझनेससाठी हा क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणून तो आपण क्रेडिटला घेतला. आता बिझनेसचं देणं असतं ते, म्हणून आपण इथे क्रेडिटला घेतलं. यानंतर आता अकाउंट्समध्ये कोणते बॅलन्स घ्यायचे, तर एकदम सिंपल. जसं मी तुम्हाला इथे समजून सांगितलं की एक्सपेन्स लॉसेस डेबिटला, इथे क्रेडिटला, तर हे पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंट जर आहे तर नियम लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारे जर पार्टनर्सचा बॅलन्स वाढत असेल तर डेबिट साईडला नोंद करा, आणि जर कोणत्याही प्रकारे बॅलन्स जर कमी होत असेल तर क्रेडिटला नोंद करा. एकदम सिंपल अकाउंट आहे. मोजकेच बॅलन्सेस याच्यामध्ये येणार आहेत, ते मी क्लिअर करून देतो. नियम परत लक्षात घ्या. कोणत्याही प्रकारे पार्टनर्सचा बॅलन्स, सॉरी मी इथे लिहिताना चुकलो, कोणत्याही प्रकारे बॅलन्स जर कमी होत असेल तर डेबिट साईडला घ्या, आणि कोणत्याही प्रकारे बॅलन्स जर वाढत असेल तर क्रेडिट साईडला घ्या. एवढं करेक्शन करून घ्या. लिहिताना माझ्याकडनं थोडंसं चुकलं होतं सांगताना, सॉरी. तर पार्टनर्सचा बॅलन्स कोणत्याही प्रकारे जर कमी होत असेल तर डेबिट साईडला नोंद करा, आणि कोणत्याही प्रकारे बॅलन्स वाढत असेल तर क्रेडिट साईडला नोंद करा. तर बघा आता बॅलन्स कशाने वाढेल आणि कशाने कमी होईल.
तर सगळ्यात अगोदर पार्टनर्सचा जो बॅलन्स आहे तो इथे क्रेडिटला घेतला. जर इथे कोणत्याही प्रकारे बॅलन्स वाढतोय तर क्रेडिटला घेणार. तर कशामुळे बॅलन्स वाढू शकतो, तर सगळ्यात पहिले यांचा नेट प्रॉफिटमुळे बॅलन्स वाढेल. आणि जर काही ॲडजस्टमेंट जर येत आहेत तर यांना कमिशन असेल किंवा यांना काही सॅलरी मिळत असेल तर यांच्यामुळे यांचे बॅलन्सेस वाढतील, जे बी काही दिले असतील त्या ॲडजस्टमेंट. इन शॉर्ट, कोणत्याही पद्धतीने बॅलन्स जर पार्टनर्सचा वाढत असेल तर क्रेडिटला नोंद करा, एवढं लक्षात ठेवा. आणि बॅलन्स कमी होत असेल तर मग डेबिटला. बॅलन्स कशाने कमी होईल, तर सगळ्यात पहिले ड्रॉइंग म्हणजे उचल. बघा आपण इथे नोंद केली होती, गुड्स विड्रॉन बाय पार्टनरने जर पार्टनर जर व्यवसायातनं माल काढला असेल वैयक्तिक वापरासाठी तर ती ॲडजस्टमेंटमध्ये नोंद होईल. ॲडजस्टमेंटमध्ये येईल तर ॲडजस्टमेंटचे परिणाम 2, एक पहिला परिणाम इथे होतो आणि हा दुसरा परिणाम ड्रॉइंग इथं घेणार. आणि जर समजा ॲडजस्टमेंट जर नसेल, ट्रायल बॅलन्सच्याच डेबिटला जर येऊन गेला असेल तर इथे न घेता फक्त पार्टनर्स कॅपिटल्सच्या डेबिटला. यानंतर अजून कशाने बॅलन्स कमी होईल, तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग याच्याने पण बॅलन्स कमी होईल. बघा इथे क्रेडिटला एक लिहायचं राहिलं, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, याच्याने बॅलन्स वाढतो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर असेल तर इथे क्रेडिटला नोंद होईल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग जर असेल तर इथे डेबिटला नोंद होईल. एवढ्या बॅलन्सेस महत्त्वाचे आहेत पार्टनर्स कॅपिटल्सचे. तर इथे तुमचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लिअर होऊन जाईल. इतकं सिम्पल अकाउंट आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, बॅलन्स कमी होत असेल पार्टनर्सचा तर डेबिटला, वाढत असेल तर क्रेडिटला. यानंतर पुढचं स्टेटमेंट म्हणून आपण अकाउंटने म्हणता येणार बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020, शेवटच्याच दिवशी हे पण ओपन होतं आहे. तर बॅलन्स शीट सोपं आहे. 2 बाजू असतात. जसं प्रत्येक अकाउंटला डेबिट क्रेडिट बाजू असते तशाला डेबिट क्रेडिट बाजू नसतेला लायबिलिटीज आणि ॲसेट्स म्हणतात. पण तुमच्या माहितीसाठी लक्षात ठेवा, लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी क्रेडिटचा असतो तर ॲसेट्सचा बॅलन्स नेहमी डेबिटचा असतो. लायबिलिटीचा बॅलन्स नेहमी क्रेडिट, ॲसेट्सचा बॅलन्स नेहमी डेबिटचा असतो. तर कोणते कोणते बॅलन्स येतात, तर तुमच्याकडे फॉर्मॅट ऑलरेडी आहे. शॉर्टमध्ये समजावून सांगतो. जर लायबिलिटीमध्ये सगळ्यात पहिले पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ए आणि बीचा. जर उदाहरणामध्ये लक्षात घ्या, आता मी तुम्हाला हा व्हिडिओ सुरू करताना सगळ्यात स्टार्टिंगला अकाउंट ओपन करताना पार्टनर्स कॅपिटल ऑब्लिक करंट अकाउंट लिहिले होते. ते काय असतं समजून घ्या 2 मिनिटात. जर उदाहरणामध्ये ट्रायल बॅलन्सला पार्टनर्स कॅपिटल आणि करंट दोघी सोबत दिले असतील तर अशा वेळेस पार्टनर्स कॅपिटलचं अकाउंट ओपन न करता तो बॅलन्स जो असेल तो डायरेक्ट इथं लिहायचा आणि या कॅपिटल अकाउंटच्या ठिकाणी आपण करंट अकाउंट ओपन करणार. मग बॅलन्स पण करंट अकाउंटचाच घेणार आणि बाकी सर्व बॅलन्सेस जे आहेत ते सेम. याला काहीच चेंज करण्याची गरज नाही. इवन इंटरेस्ट ऑन कॅपिटल सुद्धा. आता पार्टनर्स कॅपिटल असेल, जर करंट असेल तर मग करंट अकाउंट्सचा पण बॅलन्स याच्या खाली पार्टनर्स करंट अकाउंट ए आणि बी इथे बॅलन्स घेतले. आता अजून कोणते कोणते बॅलन्स येतील लायबिलिटीमध्ये, तर लायबिलिटी म्हणजे काय आता अगोदर हे समजून घ्या. तर लायबिलिटी म्हणजे आपलं सर्व देणे बाकी, इन शॉर्ट आपल्यावरचं कर्ज, लायबिलिटी. तर ॲसेट्स म्हणजे आपल्या मालमत्ता, आपली प्रॉपर्टी, आपल्या सोप्या भाषेत आपली इस्टेट. ओके. तर मग देणं बाकी, तर पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर्स करंट हे देणं बाकीमध्ये का बरं आलं? सिम्पल लॉजिक आहे.
समजा एचं कॅपिटल 50,000 आहे, बीचं कॅपिटल 30,000 रुपये आहे. याचा अर्थ इतके पैसे यांच्या व्यवसायामध्ये यांनी गुंतवलेले आहेत. जेव्हा पण हे बिझनेस सोडतील तेव्हा व्यवसायामधून हे पैसे काढून घेतील आणि आपण हे अकाउंट कधी पण ए आणि बीचं अकाउंटिंग नाही करत आहे, यांच्या बिझनेसचं अकाउंटिंग करतोय. तर यांची व्यवसायात जितकी बी शिल्लक राहील ते आपल्या बिझनेसचं देणं राहील, म्हणून आपण त्याला लायबिलिटीमध्ये घेतो. हे मी बेसिकमध्ये पण अगोदर क्लिअर केलेलं होतं. अजून काय काय देणं असतं तर लायबिलिटी म्हणजे काय, देणं बाकी. तर काय काय देणं बाकी असेल तर आपण ज्यांच्याकडनं उधारीवर माल खरेदी करतो त्यांना आपण म्हणतो क्रेडिटर्स. तर क्रेडिटर्स इथं आलं. जर आपण त्यांना बिल बनवून प्रूफ दिलेलं असेल तर बिल्स फेवर होणार, ते पण लायबिलिटीमध्ये येईल. बँकेकडनं कर्ज घेतलेलं असेल तर बँक लोन पण लायबिलिटीमध्ये येईल. यानंतर काही आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस जर असतील, काही द्यायचे बाकी असतील ॲडजस्टमेंटनुसार किंवा ट्रायल बॅलन्सनुसार, तर ते पण आपल्याला लायबिलिटीमध्ये घ्यायचे आहेत. यानंतर जर समजा काही बँक ओव्हरड्राफ्ट असेल, बँक ओव्हरड्राफ्ट तो पण इथे घ्या. नंतर रिझर्व्ह फंड असेल, प्रोव्हिडंट फंड असेल किंवा प्री रिसिव्ड इन्कम असेल, पुढच्या वर्षाचं इन्कम चालू वर्षी मिळालं असेल तर लायबिलिटी मानली जाते, ते इथं घेतलं येतं. पार्टनर्सचं लोन असेल इथं घ्या किंवा अदर लोन असेल ते बी इथं घ्या. इन शॉर्ट जे पण आपलं देणं बाकी आहे ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमध्ये. फॉर्मॅट तुमच्याकडे आहे बॅलन्स शीटचा, उरलेले बॅलन्सेस तुम्ही फॉर्मॅटला चेक करा, इथं पूर्ण लिहिणं शक्य नाही. ॲसेट्समध्ये काय काय येईल, ॲसेट्स म्हणजे आपल्या मालमत्ता. मालमत्ता म्हणजे काय, जिथून आपल्याला भविष्यात पैसा मिळणार आहे ती आपली मालमत्ता. म्हणजे काय काय, लँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग, नंतर प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्चर्स, यानंतर फ्री होल्ड प्रॉपर्टी, त्यानंतर स्टॉक, डेटर्स, कॅशचा बॅलन्स, बँकेचा बॅलन्स किंवा बिल्स रिसिवेबल. यानंतर काही इन्कम मिळायचे बाकी असतील ते इन्कम, आउटस्टँडिंग म्हणजे मिळायचे बाकी असतील ते इन्कम. यानंतर जर समजा हा पार्टनर्सचा करंट अकाउंटचा बॅलन्स इथे डिफरंट आला तर इथं येईल, पण जर क्रेडिटला जर डिफरंट आला तर तो आपल्याला ॲसेटला घ्यायचा असतो. तो उदाहरणात येईल तेव्हा मी समजावून सांगेल. याच्यामध्ये एक 2-3 इनटँजिबल ॲसेट्स पण बघू. गुडविल, ट्रेडमार्क, पॅटेंट्स राईट, हे इनटँजिबल ॲसेट्स, ट्रेडमार्क या प्रकारचे ॲसेट्स आपल्याला घ्यायचे असतात. आणि इतके बॅलन्सेस बॅलन्स शीटला आपण घेत असतो. आणि ह्या प्रकारे पूर्ण फॉर्मॅट आपले क्लिअर झालं. आता अकाउंट्स क्लोज कसं करायचं हे आपण क्वेश्चनमध्ये बघत आहोत, तर इथे जास्त डीपमध्ये जाण्याची गरज नाही, पण तरी मी एक शॉर्टमध्ये रिव्ह्यू समजून देतो. ट्रेडिंग अकाउंटला डेबिटला फरक पडला तर ग्रॉस प्रॉफिट, क्रेडिटला फरक पडला तर ग्रॉस लॉस. फॉर्मॅट समोर ठेवा, त्यात ते नावं दिलेले आहेत. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिटला फरक पडला तर नेट प्रॉफिट, क्रेडिटला फरक पडला तर नेट लॉस. नेट प्रॉफिट येईल किंवा नेट लॉस येईल, काही आला तर पार्टनर्सला तो डिवाईड करून टाका त्यांच्या रेशोने. रेशो दिलेला नसेल तर इक्वल. पुढच्या क्वेश्चनला आपण रेशोचा क्वेश्चन घेणार आहोत. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्सला बॅलन्स कमी झाला तर डेबिटला, वाढला तर क्रेडिटला. अकाउंट्स क्लोज करताना डेबिटला फरक आला तर लायबिलिटीमध्ये घे, क्रेडिटला फरक आला तर ॲसेट्सला घ्या. बॅलन्स शीटची लायबिलिटीमध्ये लायबिलिटी बाजूचा बॅलन्स म्हणजे क्रेडिट बॅलन्स असतो, ॲसेट्सचा बॅलन्स डेबिट बॅलन्स असतो. लायबिलिटी म्हणजे सर्व आपलं देणं बाकी, आपल्यावरचं कर्ज, या प्रकारच्या लायबिलिटीज असतात. ॲसेट्स या प्रकारच्या आहेत. तर शेवटी हे बॅलन्स शीटची दोघी बाजू जर सारख्या आल्या तर आपला आन्सर बरोबर आहे असं आपण मानायचं असतं. ॲडजस्टमेंट्स काय काय असतात बाकी मी समजून दिलेले आहेत. बाकीच्या पण ॲडजस्टमेंट मी ग्रुपवर तुम्हाला सेंड करतो. ओके, बाय.